नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. हॅपी न्यू इयर. महाराष्ट्रात महापालिका इलेक्शन्स डिक्लेअर झाल्यापासून सध्या काय सुरू आहे? फक्त राडा. मागच्या वर्षाची अखेर आणि या वर्षाची सुरुवात. काय दिसतंय? फक्त राडा. मला असं वाटलं त्यामुळे आपण या मागच्या वीकचा एक रिकॅप करावा. खरं तर खूप जण असं मला म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी पॉझिटिव्ह सांग ना बातमी, डोंट बी सो निगेटिव्ह. भले ती पॉझिटिव्ह बातमी आपल्या रोजच्या आयुष्याशी प्रचंड कॉन्ट्राडिक्टरी का असे ना, आय कॅन अंडरस्टँड. कारण AB फॉर्म घेऊन टाकणाऱ्या किंवा घेऊन पळून जाणाऱ्या उमेदवारांमध्ये मतदारांना आता सतत पॉझिटिव्ह ऐकण्याची उचकी लागणं साहजिक आहे. तर ऐका, नॉमिनल GDPच्या आधारावर भारतानं जपानला मागे टाकलंय आणि भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलाय. आहे की नाही पॉझिटिव्ह बातमी? आता भारतापेक्षा पुढे फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. आता आपण जपानला मागे टाकलंय म्हटल्यावर जपानला कमी लेखणारे भक्त मंडळींचे मेसेजेस माझ्या सोसायटीच्या ग्रुपवर भरपूर यायला लागले. त्या मेसेजेसच्या खाली सोसायटीतली फ्री मंडळी महाराष्ट्रातल्या महापालिका इलेक्शनमध्ये निष्ठावंतांवर कसा अन्याय झाला हेही लिहायला लागली. आता खरं तर विश्वगुरूंमुळे आपण श्वास घेतोय असं भाजप म्हणतं, राईट? तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज जो श्वास घेतोय तो निव्वळ आणि निव्वळ नरेंद्र मोदीजींच्या सरकारमुळे घेतोय. तिथल्याच निष्ठावंतांचा महाराष्ट्रात श्वास गुदमरतोय. मग मला काही प्रश्न पडले. एक करो. आपण उद्या जर्मनीला का मागे टाकेना, पण सत्तेची चटक लागल्यापासून भाजपनं ग्राउंड लेवल पर्यंत सोशल फॅब्रिक पूर्णपणे खराब केलंय. हे आपल्या मतदारांना कोण जाऊन सांगणार आहे? सभ्यतेचा पोपट मेला आहे हे कोणीतरी मतदारांना सांगितलं पाहिजे ना. नाही म्हणजे बाकी पक्षांमध्ये खूप धुतल्या तांदळाचे लोक होते असं नाही, पण ते जे धुतल्या तांदळाचे नव्हते तेही शेवटी भाजपतच येऊन स्थिरावले ना. तर जपानला कमी लेखणाऱ्या भक्त अंकलचे मेसेजेस वाचल्यामुळे मी सहजच जपानच्या महापौर पदाच्या निवडणुकीचे नियम काय असतात बुवा म्हणून गुगलवर सर्च केले आणि किमान या जन्मात तरी आपल्याला त्याला मागे टाकता येणार नाही याची मला खात्री झाली. जपानमध्ये मतदारांना छोट्यातला छोटं जरी गिफ्ट दिलं, फ्रीबी दिली, तरी तो उमेदवार डायरेक्ट डिस्क्वालिफाय होऊन त्याला जेल पण होऊ शकते. नाही, आपल्याकडे उलट झालंय ना की उमेदवाराला जेलची भीती वाटायची गरजच नाही, कारण थेट जेलमधनं सत्तेत येण्याचा मार्ग राजकारण्यांनीच मोकळा केलाय. तर अनेक वर्ष रखडवलेल्या निवडणुकांना अखेरीस महाराष्ट्रात फायनली मुहूर्त लागलाय. निवडणुका नाहीत त्याच्यामुळे नगरसेवक नाही, त्यामुळे महापौर नाही. जनता जनार्दनाच्या काळजीचा वसा घेतलेल्या, दिवस रात्र जनतेच्या भल्याचाच फक्त विचार करणाऱ्या, त्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले लोकप्रतिनिधी नाही आहेत. त्यामुळे सगळ्या महानगरपालिकांचा कारभार ही सगळी मधली वर्ष महानगरपालिका आयुक्त नामक एका प्रशासकाच्या हातात होता. आता महानगरपालिकेचा आयुक्त प्रशासक म्हणजे काही साधं सुरू काम नसतं बरं का. क्लास 1 IAS दर्जाचा अधिकारी, IAS अधिकारी इनफॅक्ट. त्यात पुण्या मुंबईचे महानगरपालिका आयुक्त म्हणजे अजिबातच साधं सुद्धा नाही. वय, अनुभव सगळ्याच बाबतीत ते दिग्गज आहेत. पण त्यांच्या हातून सुरू असलेल्या कारभारानं शहरांना काय अवकळा आली आहे हे आपण सगळे रोज बघतोच आहे, जगतोच आहे. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवर एकदाच्या निवडणुका लागल्या आहेत. एव्हाना आघाड्या युत्यांचे घोडेही गंगेत नालेत, इकडचे तिकडचे अजून भलतीकडचे, असं करत करत एकदाचे सगळ्यांचे उमेदवार फायनली या आठवड्यात ठरले. एक मिनिट, उमेदवार ठरलेत म्हणजे बाहेरून आलेत, त्यांना पायघड्या घालून चुचकारून डोक्यावर घेतलंय आणि ज्यांनी पक्ष आणि पक्षश्रेष्ठींची तळी उचलण्यात हयात घालवली आहे त्यांना खड्यासारखं वेगळं करून बाजूला ठेवलंय. तर या उमेदवार आयातीत कोण नंबर 1 पक्ष माहिती आहे तुम्हाला? भाजप. 29 पैकी 19 महानगरपालिकांमध्ये आयत्या वेळेला पक्षात घेतलेल्यांची संख्या 330 पेक्षा पण जास्त आहे. अहो, जपानला मागे टाकणाऱ्या भारतात सलग मागची 11 वर्ष सत्ता कोणाची? भाजपची. त्या भाजपमध्ये निष्ठावंत खोऱ्याने भरलेत हे या आठवड्यात मतदारांनी पाहिलं. पण त्या निष्ठावंतांमध्ये भाजपला विजयी उमेदवार दिसत नाहीयेत हे मात्र काही. तर एनिवे, ज्यांना आता तिकीटं मिळाली नाही आहेत ना त्यांना भविष्यात आमदार खासदार करू असं जेव्हा गिरीश महाजन म्हणतात, ओ माय गॉड. मतदार म्हणून तुमच्या मनात काय विचार येतोय हे आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मग पुढचा व्हिडिओ ऐका. बरं, जे निष्ठावंत बंडखोरी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांच्याबद्दल काय काय बातम्या येत आहेत? नागपूर महानगरपालिकेत भाजपचे पदाधिकारी किसन गावंडे यांनी बंडखोरी करत अर्ज भरला. भाजपनं मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आणि हा अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांच्या समर्थकांनी त्यांनाच घरात कोंडलं. पण मला अर्ज मागे घेण्यासाठी जाऊ दे अशी विनवणी त्यांना समर्थकांना करायला लागली. 2 तारखेला जेव्हा अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती या आठवड्यात, तेव्हा महायुतीचे 60 पेक्षा जास्त उमेदवार ऑलरेडी विजयी झालेत. कॅन यू इमॅजिन? वोट पण दिलं नाहीये आणि उमेदवार निवडून पण आलाय. कसे काय? तर त्यांच्या प्रभागात ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्यांनी तो मागे घेतला किंवा त्यांना घ्यायला लावला असेल, डोंट नो, किंवा बाद ठरवला गेला.
घराणेशाही नाकारणाऱ्या भाजपनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात 3 तिकीटं दिले, 3. आणि त्यांचे उमेदवार जेव्हा अर्ज भरायला गेले तेव्हा चक्क त्यांच्याबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. तुम्हाला माहिती नसेल तर क्विकली सांगते की विधानसभा अध्यक्ष हे जे पद आहे ना ते अत्यंत कॉन्स्टिट्युशनली महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं पद आहे. अनेकदा ते मंत्र्यांच्याही वरचं पद आहे. राज्याच्या प्रोटोकॉलमध्ये विधानसभा अध्यक्षांचा क्रमांक अतिशय वरचा लागतो. अध्यक्ष निवडल्यानंतर त्यांनी पक्षनिरपेक्ष वागणं अपेक्षित असतं, म्हणूनच त्यांना सगळ्या पक्षांच्या आमदारांकडनं मान दिला जातो. सो यू गेटिंग माय पॉईंट की विधानसभा अध्यक्ष हे असे त्यांच्या कुटुंबियांना भाजपनं तिकीट दिलं म्हणून ते स्वतः तिथे उपस्थित राहिले आणि त्याच वेळेला इतर उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी पोलीस रोखतात. आता पोलिसांवर हा दबाव विधानसभा अध्यक्षांनीच टाकला असं विरोधकांनी आरोप केला आणि आता या प्रकरणी इलेक्शन कमिशननं सुद्धा दखल घेतली. केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे, कानून कायदा आहे. तुम्ही आम्हाला चिठ्ठी कशाला दिली, 2,500 पावती का फाडली, आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही, हा माझा सवाल आहे. कोर्टाचा विषय नाही आहे, तिथे त्याला जाऊ देणार नाही घरी, इथून जाऊ देणार नाही घरी. त्यांना साप मारतील बांबूच्या नाही बैठे बरोबर आहे. तुम्ही आकाश मला एक सांगा, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला. ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्योरिटी नहीं, ऐका ना. जॉइंट सीपी इसको किधर है? जॉइंट सीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ. ऐका ना, पहिली तुमची सिक्योरिटी विड्रॉ करणार. अच्छा, मिसयूजिंग सिक्योरिटी. चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को. नो सिक्योरिटी फॉर यू, यू डोंट डिजर्व इट. हॅलो, दुश्मनी काय अध्यक्ष असं हॅलो तुम्हाला एवढं साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय क्रायटेरिया वापरतात? मग हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन, सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात. विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली. मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ॲक्शन. ॲज विधानसभा स्पीकर दीज आर माय इन्स्ट्रक्शन्स. हे जे सगळं काही चाललंय या आठवड्यात त्याला काय म्हणायचं? आता सत्तेची मस्ती, नशा आणि मळा झालेला आहे. एक मिनिट, म्हणजे मतदारांनी एक्झॅक्टली काय समजायचं आहे थोडं क्लिअर करा की फक्त स्थानिक पातळीवर आलाय का हा माज? कारण मतदारांना तर स्थानिक आणि राज्यस्तरीय अशा शब्दांमध्ये भयंकर गुंगवलं गेलंय ना. मग माज कसं समजायचा की फक्त स्थानिक पातळीवर? म्हणजे सत्तेत असलेल्या अजित पवार यांनी सत्तेसाठी शरद पवार यांना सोडून पुन्हा सत्तेसाठी युती केली आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी सत्तेत असलेल्या भाजपला माज आल्याचं अजित पवार म्हणतात. लक्षात घ्या की हा सेम पॅटर्न रिपीट होतोय. सत्ताधारीच विरोधकांमध्ये कन्व्हर्ट झालेत आणि एकमेकांना टोले मारण्याची ऍक्टिंग करून शेवटी ते एकत्रच येणार आहेत. काय करायचं या राजकारणाचं? सोमवारपासून म्हणजे उद्यापासून प्रचाराला दणक्यात सुरुवात होणार आहे. उमेदवार तुमच्या दाराशी येणार आहेत. या आठवड्यात ना हे सगळे राजकारणी आहेत ना हे एक्सपोज झालेच आहेत. निष्ठावंतांचे डोळे उघडलेत. पण आता वेळ आहे शहरातले प्रश्न एक्सपोज करायचे. सोशल मीडियात प्रचार करणाऱ्या राजकारण्यांचे सिनेमॅटिक मीम्स आता यायला लागतीलच. पण आपल्या प्रभागातला एक प्रश्न जर मतदारांनी रोज सोशल मीडियावर टाकला आणि तो ट्रेंड केला ना तर राजकारण्यांना या प्रश्नावर बोलायला मतदार भाग पाडू शकतात. आणि ऐका, पैसे घेऊन मत देणाऱ्या उमेदवारांना आयोजित केलेल्या सहलींना जाणाऱ्या, चमचे वाट्या कुकर घेणाऱ्या मतदारांनो, 1 मिनिट थांबा, विचार करा. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचं नुकसान करताय. पुढच्या पिढीच्या डोळ्यात डोळे घालून सांगता आलं पाहिजे की हो, मी मतदार म्हणून कधी विकला गेलो नव्हतो आणि ती संधी पुढचे 10 दिवस तुम्हाला आता मिळालेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आपल्या या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लवकरच नवीन विषयावर वेगळा व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत खूप धन्यवाद.